हेलो बच्चों, क्या चल रहा है? क्या चल रहा है आपका? कुछ नहीं। ओके, असू द्या. लास्ट लेक्चर पर्यंत आपण कोणता पॉइंट कंप्लीट केला होता हे थोडं आठवतंय का? आठवत असेल तर बघा जरा. काय घेतलं होतं आपण? लास्ट लेक्चर पर्यंत आपण लिगँड हा पॉइंट कंप्लीट केला होता. कोणता? लिगँड्स. त्यानंतर सेंट्रल मेटल ॲटम पण कंप्लीट केला होता. येते लक्षामध्ये? टर्म्स इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड में या दोन गोष्टी मी एकदम व्यवस्थितरित्या डेफिनेशन सहित समजून सांगितल्या होत्या. आता आपल्याला पाहायच्यात याच्यामध्ये काय असणार आहे? ऑदर टर्म्स इन coordination कंपाऊंड्स की कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये आपण ऑदर टर्म कोणकोणत्या यूज करणार फक्त समजून घ्यायचंय. लक्षात ठेवा. आता एक मी एक्झाम्पल घेतो आणि त्या एक्झाम्पल्स नुसार मी तुम्हाला समजून सांगणार आहे की कोणकोणत्या टर्म्स आपण यूज करू शकतो. Which terms use other terms used in the coordination compound? की coordination compound मध्ये कोणकोणत्या other terms असणार आहेत? एक्झाम्पल बघा. आता इथे जर कन्सिडर केलं इथे असणार आहे CO NH3 6 Cl3. एक एक्झाम्पल दिले आपल्याला, बरोबर. आता या एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला सगळ्या कंडिशन सगळ्या कहाणी पाहायच्यात की कोणकोणत्या टर्म्स आपण यूज करणार. आता त्या टर्म्स सांगतो मी तुम्हाला. एकतर आपल्याला पहिले टर्म्स यूज करायची कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर कशाला म्हणायचं? त्यानंतर सेकंड असणार आहे कोऑर्डिनेशन स्पीयर. काय असणार आहे? कोऑर्डिनेशन स्पीयर किंवा त्याला एंटिटी पण म्हटलं जातं. और एंटिटी. कोऑर्डिनेशन स्पीयर किंवा आपण त्याला काय म्हणणार? एंटिटी. तिसरी याच्यामध्ये आपल्याला आणखी एक पाहायची ती असणार आहे आयोनायझेशन स्पीयर. काय असणार आहे? कोणती? आयोनायझेशन स्पीयर. और त्याला काय म्हटलं जातं? काउंटर आयन. काय म्हटलं जातं? काउंटर आयन. कोण असणार आहे? काउंटर आयन्स. एवढ्या कंडिशन्स आपल्याला याच्यामध्ये पाहायच्यात. लिगँड आणि सेंट्रल मेटल ॲटम आपल्याला माहिती आहे किंवा सेंट्रल मेटल माहिती आहे. येते लक्षामध्ये कोण असणार आहे? आता इथे बघा. आता हा जर घेतला या सगळ्या दोन पहिल्या माहिती आपण पहिल्या पण लिहूयात. इथे ही कितवी? तिसरी, ही चौथी आणि काय असणार आहे? पाचवी. याच्या अगोदर आपल्याला एक पहिली घेतली होती आपण, कोणती? लिगँड्स. त्याच्यानंतर घेतली होती आपण दुसरी घेतली होती कोणती? सेंट्रल मेटल ॲटम और आयन. काय घेतलं होतं? सेंट्रल मेटल ॲटम और आयन्स पाहिलं होतं. आता एक्झाम्पल थोडस मी पुढे घेतो म्हणजे आपल्या लक्षात येईल की काय काय कहाणी असणार आहे याच्यामध्ये. लक्षात येईल सगळ्यांच्या? काय काय कोणकोणते सगळे आपल्याला यूज पाहायचे. काय इथे असणार आहे? CO NH3 6 काय असणार आहे? Cl3. यहां तक समझ में आया? एग्जाम्पल. आता याच्यामधलं सेंट्रल मेटल ॲटम कोण असणार आहे? एस. हे असणार आहे. CO हा कोण असणार आहे? सेंट्रल मेटल ॲटम्स असणार आहे किंवा आयन्स म्हणू शकता. आता याच्यामध्ये लिगँड कोण आहे माहिती आहे तुम्हाला? कोण आहे लिगँड? हा जो असणार आहे हा वाला कोण असणार आहे? NH3 कोण असणार आहे? लिगँड आहे. NH3 कोण आहे?
लिगॅंड आहे. आता एक आपल्याला माहित झालं, सेंट्रल मेटल ऍटम पण माहित झाला, लिगॅंड पण माहित झाला. आता आपल्याला पाहायचं याच्यामधला कोऑर्डिनेशन स्पियर, कोऑर्डिनेशन नंबर आणि आयोनायझेशन पेयर और काउंटर आहे. आता हे काय असणार आहे पहा, हे जे असेल बाहेरचं त्याला काय म्हणणार तुम्ही, कोऑर्डिनेशन बोला, हे काय स्पियर, काय असणार आहे, स्पियर आहे. कोऑर्डिनेशन स्पियर किंवा तुम्ही त्याला काय म्हणणार, कोऑर्डिनेशन एंटिटी पण म्हणू शकता. आता याच्यानंतर ना दुसरं असणार आहे, आता इथे पहा हा जो नंबर असणार आहे, हा नंबर कोण असणार आहे, कोऑर्डिनेशन नंबर. काय असणार आहे, कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर. एग्जाम्पल के थ्रू मैं आपको समझा रहा हूं, समझ में आ रहा है नहीं. एक्झाम्पल वरून मी तुम्हाला समजवतो की या कोणकोणत्या कन्सेप्ट आहेत. आणि याच्यानंतर पुढे असणार आहे लिगॅंड झालं, सेंट्रल मेटल ऍटम झालं, त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन नंबर झालं, कोऑर्डिनेशन और कोऑर्डिनेशन स्पियर और एंटिटी कंप्लीट झालं, राहिलं आयोनायझेशन स्पियर और काउंटर आहे. हा जो असणार आहे याला काय म्हणायचं, आयोनायझेशन स्पियर. आयोनायझेशन स्पियर और त्याला काय म्हणणार तुम्ही, काउंटर आयन. काय असणार आहे, काउंटर आयन. थोडासा बोर्ड हलतोय आजच्या दिवस, उद्या आपण त्याला फिक्स करणार आहोत. असं थोडासा ऍडजस्टमेंट करा की काय काय किती पहा. याच्यामध्ये एक कोण, सेंट्रल मेटल ऍटम, सॉरी इथून काय का एक, त्याच्यानंतर हा सेंट्रल मेटल ऍटम, हा त्याच्यानंतर काय असणार आहे, कोऑर्डिनेशन नंबर 3 असणार आहे. त्याच्यानंतर कोण आहे, कोऑर्डिनेशन स्पियर और एंटिटी, हा काय असणार आहे, 4 नंबरची कॉन्सेप्ट आहे. आणि काय असणार आहे, 5 नंबरची. याद हुआ आपको, ये वाले कॉन्सेप्ट है. और आगे वाला एग्जाम्पल मैं आपको दे रहा हूं, मी पुढचं एक्झाम्पल तुम्हाला देतोय आणि त्या एक्झाम्पल मध्ये या सगळ्या कहाणी फक्त सांगायच्या. इथे लक्षामध्ये कोऑर्डिनेशन नंबर काय सांगतोय की इथे जेवढे स्पियरच्या आतमध्ये, लक्षात ठेवायचं, इथे लक्षात काय ठेवणार, स्पियरच्या आतमध्ये, कोऑर्डिनेशन स्पियरच्या आतमध्ये जेवढे पण लिगॅंड असणार आहेत, 1 असू द्या, 2 असू द्या, 3 असू द्या, 4 असू द्या, 5 असू द्या, 6 असू द्या, जेवढे लिगॅंड असणार आहे त्याला म्हणायचं कोऑर्डिनेशन नंबर. दिमाग में आया. आणि इथे जो मेटल असणार तो असणार सेंट्रल मेटल ऍटम. लिगॅंड 1 असून 2 असू दे, ते पुढे पाहणार आहोत. कोऑर्डिनेशन स्पियर याला म्हणणार. आयोनायझेशन स्पियर कधी कधी असेल, कधी कधी नसेल. समजलंय. आता इथे दिलं. आता इथे जर घेतलं तर आपण काय असणार आहे, K4 बघा, FeCN6. ओके, FeCN6. आता इथे बोला, हा तर आपल्याला माहिती आहे, हा कोण असणार आहे, सेंट्रल मेटल ऍटम. हा कोण आहे, सेंट्रल मेटल ऍटम. हा कोण झाला बोला, हा कोण असणार आहे, लिगॅंड आहे. ओके, हा कोण असणार आहे, कोऑर्डिनेशन नंबर CN. येते लक्षामध्ये. आता इथे चेंज होणार आहे, हा कोण असणार आहे, आयोनायझेशन स्पियर. कारण का याचं जर आयोनाइज केलं तर आपल्याला मिळणार होता CONH3 3 प्लस आणि इथे प्लस असणार Cl मायनस. तसं याचं जर आपण केलं आयोनायझेशन तर आपल्याला मिळणार K प्लस. काय असणार, K प्लस प्लस आपल्याला इन ब्रॅकेट मिळणार FeCN6. काय असणार आहे, FeCN6 मिळेल. ओके, आणि याच्यावरती किती चार्ज असणार आहे, 4 मायनस. आता K प्लस मुळे काय मिळालं आपल्याला, कंडिशन मिळाली. येते लक्षामध्ये, K प्लस मुळे हे आयन्स मिळाले, म्हणून याला म्हणतो आयोनायझेशन स्पियर. सॉरी, आयोनायझेशन स्पियर म्हणणार तुम्ही, किंवा याला काय म्हणणार, काउंटर आयन. लिगॅंड आहे. आणि या स्क्वेअर ब्रॅकेटला आपण काय म्हणतोय, कोऑर्डिनेशन स्पियर. समजलंय की नाही यहां तक. या जरा डिफरंट काय असणार आहेत टर्म्स इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड, की कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये कोणकोणत्या वापरल्या, एक लिगॅंड वापरली,
दुसरी सेंट्रल मेटल ऍटम और आयन यूज केली. तिसरी कोऑर्डिनेशन नंबर यूज केला. कोऑर्डिनेशन स्पियर म्हणतोय आपण. त्यानंतर आयोनायझेशन स्पियर. हे एक्झाम्पलच्या थ्रू मी सांगितलेलं आहे. पुढे एक एक्झाम्पल देतो, त्याच्या तुम्ही स्वतः लिहून काढा. काय असणार आहे? प्लॅटिनम NH3 4 Cl2 ओके. यहां पे देखो क्या दे दिया है आपको. एक एग्जाम्पल मैंने दे दिया है. तो क्या दिया है, क्या क्या दिया है देखो एक बार. यहां पे दे दिया है, यहां पे सेंट्रल मेटल एटम कौन होगा. चेंज करता हूं पेन. यहां पे सेंट्रल मेटल एटम कौन है? सियम. सेंट्रल मेटल एटम. त्यानंतर हा कोण असणार आहे? लिगँड असणार आहे. ओके. पेन नाही गिरता तब तक लेक्चर नाही खतम होता. त्यानंतर हा कोण असणार आहे? आयोनायझेशन काय असणार आहे? स्पियर असणार आहे. ओके. त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन नंबर बोलो. इसका मैंने क्या बोला था? स्क्वायर ब्रैकेट के अंदर जितने भी लिगैंड है उसे हम क्या बोलेंगे? कोऑर्डिनेशन नंबर. तो देखो कितने लिगैंड है? ए वाले 4, ए वाले 2, 4 प्लस या तो इसका कोऑर्डिनेशन नंबर काय असणार आहे बोला. कोऑर्डिनेशन नंबर बोला तो क्या होगा? इसका कोऑर्डिनेशन नंबर 4+2 किया तो क्या आएगा? 6. याद रखना. क्यों 6 आया? तो स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये जेवढे लिगँड्स असणार आहे, बॉन्ड तयार होतील, त्या बॉन्डचा नंबर क्या असणार आहे? कोऑर्डिनेशन नंबर. मगर यहाँ पे बाइडेंटेंट लिगैंड होगा तो 2 लिगैंड आए तो याद रखना क्या करना पड़ेगा आपको? कितना काउंट करना पड़ेगा? 4. तो आगे भी देखना. सोचो आपको ए बोला क्या? प्लैटिनम EN थ्राइस. यहां पे इसके ऊपर दे दिया 4+. सोचो यहां पे आपको पता है कि इसका कोऑर्डिनेशन नंबर बोला गया, तो इसका आप बहुत बच्चे बोलेंगे सर इसका कोऑर्डिनेशन नंबर 3 होगा. नहीं, मैंने बोला था. मगर ए वाला EN इथिलीन डायअमाइन बाइडेंटेंट लिगैंड है या मोनोडेंटेंट? बाइडेंटेंट लिगैंड है. तो कितने बॉन्ड बनाएंगे? एक तो 2 एटम, एक लिगैंड के 2 एटम इलेक्ट्रॉन देते हैं. एका लिगँड से 2 एटम इलेक्ट्रॉन देतात. तर असे 3 लिगँड्स आहेत. किती देतील? 6. म्हणून इथे लक्षात ठेवायचं काय असणार आहे? बायडेंटेड असेल तर याचा कोऑर्डिनेशन नंबर 6 येणार. याचा कोऑर्डिनेशन नंबर क्या असणार है? 6. लिगैंड के ऊपर भी डिपेंड करेगा कोऑर्डिनेशन नंबर. यहां तक ये कंसेप्ट आपको समझ में आई होगी. तो स्क्रीनशॉट लगा दो जल्दी स्क्रीनशॉट लगा दो. क्या क्या कहानी है आगे देखेंगे हम. देखो आगे वाली कंसेप्ट बहुत इंपॉर्टेंट है. इसके ऊपर बहुत बार सवाल भी आया है. क्या आया है? इसके ऊपर बहुत बार सवाल भी आया है. या तो नेट को भी आया है, JEE को भी पूछा है और CET को भी पूछा है. बऱ्याच वेळा याच्यावरती प्रश्न येतो आणि सोपी असती, फक्त आपल्या कधी कधी लक्षात राहत नाही. एवढाच प्रश्न आहे. बरोबर ना? असू द्या. काय पाहिजे आपल्याला? ऑक्सिडेशन नंबर और ऑक्सिडेशन स्टेट. काय पाहिजे? ऑक्सीडेशन नंबर और ऑक्सीडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल एटम. सेंट्रल मेटल यहां पे डेफिनेशन इतनी इंपॉर्टंट नहीं है. इथे डेफिनेशन एवढी महत्वाची नाही आहे, परंतु हा ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला फाइंड करता आला पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा रोल इथे असणार आहे. काय इंपॉर्टंट आहे हे पण लक्षात आलं पाहिजे. काय म्हणतोय डेफिनेशन? क्या सांगते? एज द चार्ज विच सेंट्रल एटम would carry if all the ligands are removed along with the electron pair from the coordination sphere. इथे लक्षामध्ये काय आहे? फॉर एक्झाम्पल इथे काय असणार आहे? CN6 इथे असणार आहे Cl4.
सोचो, ये पूरे हटाने के बाद, ये हटाने के पहले तो क्या होगा, इसका कन्वर्जन होगा FeCN6। सोचो, इस Cl माइनस Cl4 को हटा दिया, सॉरी इसका एग्जांपल एक गलत हो गया, सॉरी, यहां पे देखो K4, तो सोचो ए वाला K4 हटा दिया तो क्या होगा, यहां पे K प्लस प्लस होगा ना, तो कितने K है अभी, कितने K, 4K। तो इसने इलेक्ट्रॉन दे दिया किसको, तो इसके ऊपर कौन सा चार्ज आएगा, 4 माइनस। तो आपको पता है लिगैंड के, तो यहां पे आपने कैलकुलेट करने के बाद, कैसे कैलकुलेट करना है आगे बता दूंगा, एक कैलकुलेट करने के बाद यहां पे आपको चार्ज मिलेगा +2। तो क्या है, जो भी लिगैंड हटाने के बाद Fe के ऊपर कौन सा चार्ज आ रहा है, +2 आ रहा है। म्हणजे लिगॅंड बाजूला काढल्यानंतर न जो सेंट्रल मेटल ऍटम वरती चार्ज शिल्लक असणार आहे, त्या चार्जला आपलं काय म्हणायचंय, एकतर ऑक्सिडेशन स्टेट म्हणा किंवा ऑक्सिडेशन नंबर। इतना तो दिमाग में आया, ओके, आगे समझ में आया होगा काय, की हा सगळं हटवायचं, तर इथे तुम्हाला काय असणार आहे, Fe2 शिल्लक राहणार आहे, तर हा 2+ जो चार्ज राहणार तो म्हणजेच कोण असणार, ऑक्सिडेशन नंबर और ऑक्सिडेशन स्टेट ऑफ अ सेंट्रल मेटल ऍटम। कसं काढायचं पुढे बघूया, ओके। आता पुढे आणखी एक पाहायचंय, चार्ज ऑन द कॉम्प्लेक्स आयन, की कॉम्प्लेक्स आयन वरती किती चार्ज येणार आहे तो फाइंड करायचा असेल तर फॉर्म्युला असेल, फॉर्म्युला काय, ऑक्सिडेशन नंबर और ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल आयन, यानी सेंट्रल मेटल भी बोल सकते हैं आप, चार्ज ऑन द लिगैंड, कि लिगैंड के ऊपर कितना चार्ज है, वो भी आपको पता है कि मैंने बोला था पीछे भी, लिगैंड तो 3 टाइप के हो गए, एक तो कौन सा, वो तो बताया है हमने, मोनोडेंटेट, बायडेंटेट, इसके ऊपर चार्ज के ऊपर भी डिपेंड करेगा लिगैंड का टाइप। म्हणजे चार्ज वरती सुद्धा लिगॅंडचा टाइप डिपेंड असणार आहे। त्याच्यामध्ये न्यूट्रल लिगॅंड ज्याच्यावरती काही चार्ज नाही, कॅटायन्स ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असणार, अनायन ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असणार आहे। ह्या पण कहाणी आपल्याला इथे पाहायच्यात, ओके। मग काय बघतोय आपण आता, एक्झाम्पल, एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, चार्ज ऑन द कॉम्प्लेक्स आयन, एक्झाम्पल घेत होता, हे इरेज करतो थोडंसं, चार्ज ऑन द कॉम्प्लेक्स आयन, तुम्हाला काय येणार आहे, फाइंड, क्वेश्चन का येणार, फाइंड द चार्ज ऑन कॉम्प्लेक्स आयन, कॉम्प्लेक्स आयन वरचा चार्ज फाइंड करा असा सवाल आला, आणि सवाल दिलेला आहे HgCN4 और इसके ऊपर दिया X, तो हमको कौन सी वैल्यू फाइंड करना है, अब क्या फाइंड करायचं है, X की वैल्यू, X का मतलब यहां पे याद कर सकते हैं, X इज इक्वल टू चार्ज ऑन द कॉम्प्लेक्स आयन, X का मतलब ही क्या लिखा है मैंने, कि A एक पूरा कॉम्प्लेक्स है, क्या है, सोचो, ए वाला क्या है, पूरा कॉम्प्लेक्स, एक कॉम्प्लेक्स के ऊपर जो भी चार्ज आएगा ये कौन आ रहा है, X। तो X की वैल्यू फाइंड करना है तो एक फॉर्मूला यूज करना है। यहां पे आपको गिवन भी होगा, गिवन बोला होगा, गिवन क्या ऑक्सीडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल आयन इज इक्वल टू +2 दे दिया, क्या दे दिया, +2, और बोला चार्ज ऑन, आता भी यहां पे आपको याद भी रखना पड़ेगा, कभी कभी दिया होगा तो कोई प्रॉब्लम नहीं, दिला असेल तर काय नाही, पण आपल्याला माहिती Cn माइनस यानी कितना चार्ज है, माइनस, तो सोचो फाइंड करना है, तो क्या है, X इज इक्वल टू, X इज इक्वल टू ऑक्सीडेशन नंबर कितना दिया है, +2 प्लस चार्ज, कितने लिगैंड है अभी, 4 इंटू -1, क्योंकि
एका CN वरती किती चार्ज आहे? -1 चार्ज आहे. तर काय 4 गुणिले -1 मराठी 4 इंटू -1, तो क्या आएगा यहाँ पे? कितना चार्ज आएगा? -2, क्योंकि माइनस हो जाएगा तो -2. तो x इज इक्वल टू -2. तो आपको पता ही होना चाहिए इस लिगैंड के कॉम्प्लेक्स के ऊपर कितना चार्ज होगा. तो याद होना है क्या? CN बोलो, CN4 कितना? 2 माइनस. कितना चार्ज आएगा? 2 माइनस. समझ में आया क्या कहानी है? मैं आपको कई एग्जांपल दे रहा हूं. ये एग्जांपल आप खुद सॉल्व करो और फाइंड करो कि क्या क्या चार्ज आ रहा है इसके ऊपर. समझ में आया? तो आपको एग्जांपल दे रहा हूं. क्या एग्जांपल? अभी देखो एग्जांपल यहां पे लिख देता हूं. क्या है? CO NH3 Cl2. CO NH3Cl2. इसके ऊपर का चार्ज फाइंड करना है. इसके ऊपर का तो आपको पता होना चाहिए इस लिगैंड के ऊपर इसका है +3 दे दिया है. सोचो इसके ऊपर क्या दिया? +3. ए लिगैंड NH3 के ऊपर 0 चार्ज होता है. Cl के ऊपर क्या रहता है? -1 चार्ज रहता है. इसका आप खुद फाइंड करके कमेंट बॉक्स में लिखना कि सर इसका आंसर क्या आया है, और नहीं आपको आया तो वहां भी बता देना सर समझ में नहीं आया, मैं फिर रिपीट करूंगा. समझ में आया कि नहीं आया? एग्जांपल समझ में आया होगा तो इसका सॉल्व करके दे दो. देता, कोई प्रॉब्लम नहीं. सोचो हमको क्या फाइंड करना है? x इज इक्वल टू सेंट्रल मेटल की वैल्यू कितनी है? +3. अतः यहाँ पे 4 लिखूं. ये NH3 के ऊपर कुछ चार्ज नहीं है तो लिखने की जरूरत नहीं. आगे वाला देखो क्या है? Cl कितने? 2 इंटू -1. तो सोचो क्या आएगा? क्या आएगा? +3 -2 इज इक्वल टू +1. तो आपको पता है x इज इक्वल टू क्या आया? +1. समझ में आया? x इज इक्वल टू, यहां पे माइनस आया था. ऐसा कोई नहीं है कि प्लस ही चार्ज हो माइनस ही चार्ज हो, दोनों भी आ सकते हैं, कोई प्रॉब्लम है. और एक एग्जांपल आप खुद सॉल्व करो. यहां पे दे रहा हूं मैं आपको, और एक एग्जांपल आप खुद सॉल्व करो. मैं आपको एग्जांपल दे रहा हूं. क्या है? FeCN6 और इसके ऊपर दिया है x, और आपको बोला है Fe इज इक्वल टू +3. तो इसका चार्ज फाइंड करना है. और भी एक एग्जांपल आपको दे रहा हूं, ये भी फाइंड करना. आपको आगे वाला एग्जांपल दे दिया है Hg बोलो क्या दिया है? CN4 Hg यहां पे हमने x की वैल्यू 2 लिए थे, सॉरी x की वैल्यू फाइंड किया था. यहां पे Hg को बोला है Hg इज इक्वल टू +4. तो फाइंड करना इसके ऊपर क्या चार्ज आ सकता है. समझ में आया? क्या फाइंड किया हमने? ऑक्सीडेशन नंबर और ऑक्सीडेशन स्टेट की डेफिनेशन देखी, और चार्ज के ऊपर कॉम्प्लेक्स के ऊपर कितना क्या चार्ज आ सकता है, कैसे फाइंड करना है ये देखा. आया है तो स्क्रीनशॉट लगा दो. पूरा हम आगे जाके देखेंगे. आता आपल्याला काय पाहायचंय? कॉम्प्लेक्स वरचा चार्ज कसा फाइंड केला हे पाहायचंय. आता आपल्याला फाइंड करायचंय. काय क्वेश्चन आहे? क्वेश्चन दिलाय असा, फाइंड द ऑक्सिडेशन स्टेट और ON ऑक्सीडेशन नंबर ऑफ सेंट्रल मेटल एटम ऑफ द फॉलोइंग कंपाउंड की खाली दिलेल्या कंपाउंडचं फाइंड करा. आता एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेऊया की काय कसे फाइंड करायचे ऑक्सीडेशन नंबर और ऑक्सीडेशन स्टेट. सोचो आपको एक सवाल दे दिया है, एग्जाम्पल ए दे दिया K3FeCN6
ओके, ए दे दिया। और बोला सेंट्रल मेटल, आपको पता होना चाहिए सेंट्रल मेटल कौन है यहाँ पे, Fe की फाइंड करना है, तो X मान लो। और किसका आपको पता है पोटेशियम कौन से ग्रुप में है, फर्स्ट ग्रुप में, एस और एस ब्लॉक में फर्स्ट ग्रुप में है, तो इसकी ऑक्सीडेशन स्टेट क्या होती है पोटेशियम की, ये भी पता होना चाहिए, +2 और +1। आपको लिगैंड साइनाइड दिया, साइनाइड के ऊपर कितना चार्ज है, -1। ओके, और इस कॉम्प्लेक्स के ऊपर कोई चार्ज दिया है, नहीं दिया है। तो सोचो कॉम्प्लेक्स के ऊपर कोई भी चार्ज नहीं दिया तो आगे लिखना 0। देखो कितने, +1 × 3 +x एक ही है, प्लस आपको पता है -1 × कितने 6, तो करो कैलकुलेशन, +3x -6 = 0। एक कन्वर्ट करो, x = क्या मिलेगा आपको, +6 - 3, x = +3। समझ में आया। तो यहां पे Fe के ऊपर कितना चार्ज आएगा, +3। ये आपको आंसर मिलेगा कि Fe के ऊपर कितना चार्ज आया, +3। समझ में आया। यानी ऑक्सीडेशन स्टेट ऑफ आयरन ऑफ दिस कॉम्प्लेक्स इज कितना, +3। समझ में आया। आगे वाला एग्जांपल आपको दे दिया, प्लैटिनम Cl6, प्लैटिनम Cl6 यहां पे लिख के आया 4 माइनस, प्लैटिनम 6 4 माइनस। तो सोचो किसके निकाले हमें, प्लैटिनम के, x मानो। आपको पता है इसकी क्या होती है, -1 होती है। क्या बोला मैंने कि स्क्वायर ब्रैकेट के ऊपर जो भी चार्ज को इक्वल टू के आगे लिखो, कितना है, -4। तो सोचो x + -1 × 6, तो सोचो क्या आएगा, x -6 = -4, तो ए ट्रांस करो, x = -4 + 6, तो क्या आएगा, x = +2। तो सोचो प्लैटिनम के ऊपर कितना चार्ज आएगा, या तो ऑक्सीडेशन स्टेट कितनी आएगी, +2 आएगी। समझ में आया कि नहीं आया, कैसा फाइंड करना है। और 1-2 एग्जांपल मैं आपको दे देता हूं, आप खुद घर जाके ट्राई करना कि क्या आएगा। समझ में आ रहा है कि नहीं आ रहा। ए वाला एग्जांपल आप खुद सॉल्व करो, कौन सा, K4 FeCN6, ए वाला खुद ट्राई करो। और एक वाला आगे वाला ए देता हूं, क्या दे दिया, ए आगे वाला CO NH3 4 Cl। इसके ऊपर वाला चार्ज फाइंड करना है, इसके ऊपर वाला चार्ज फाइंड करना है। तो कैसे फाइंड कर सकते हैं कोबाल्ट के ऊपर क्या चार्ज आएगा, तो आपको पता होना चाहिए जब भी ऐसा आएगा तो आपको इसे कन्वर्ट कर देना। क्या करना, पहले CO NH3 4 Cl, ये Cl तो हटा दो, 2Cl माइनस कर दिया तो प्लस इसके ऊपर 2 प्लस चार्ज आएगा। तो आपको अभी सिंपल, इसको मानो क्या, x, इसको क्या पता है आपको, 0 होती है, सेल के ऊपर -1। ओके, कितना चार्ज है, +2 लिख दो डायरेक्टली। यहाँ पे x ये लिखने की जरूरत नहीं है, यहाँ पे -1। तो सोचो ट्रांस किया तो इज इक्वल टू +2 + 1 इज इक्वल टू +3। समझ में आया। कोबाल्ट 3+ ऑक्सीडेशन स्टेट होगी इसके पास। ये आप खुद सॉल्व कर सकते हैं। और भी एग्जांपल, बहुत एग्जांपल आएगा। अभी देखो यहाँ पे दे दिया NiCO4, तो आपको पता है निकेल की फाइंड करना है, मगर CO इज न्यूट्रल लिगैंड, न्यूट्रल लिगैंड होता है। न्यूट्रल लिगैंड है तो इसका मतलब है इसके ऊपर कोई भी चार्ज नहीं है, कोई भी चार्ज नहीं। समझ में आया। हाउ टू फाइंड द ऑक्सीडेशन स्टेट ऑफ एन सेंट्रल मेटल एटम। आपको जो दिया हुआ कॉम्प्लेक्स है, कॉम्प्लेक्स में जो भी सेंट्रल मेटल एटम होगा
उसकी ऑक्सीडेशन स्टेट कैसी फाइंड करना है, दिमाग में आया कि नहीं आया? आया होगा तो लिख लो और खुद घर में ही सर, घर बैठ के और एग्जाम्पल ले लो और ट्राई करो। ओके, आज के लेक्चर में यहाँ तक खत्म कर देंगे, बाकी का पार्ट नेक्स्ट लेक्चर में कंटिन्यूस कर देंगे।